2 तारखेला महाविकास आघाडीमध्ये आणि वंचितमध्ये बघा बैठक झाली. महाराष्ट्राची कार्यकारिणी सभा म्हणजे बैठक होते ते. त्यामध्ये पुढील जे रूपरेषा आहे, जो कार्यक्रम आहे तो राबवायचा कसा यावर चर्चा होते. यातनं बाहेर झाल्यानंतर बघा बाळासाहेब आंबेडकरांनी 2-3 वक्तव्य असे केले. त्या वक्तव्यामुळं राजकारणाची उलथापालथ कोणत्याही क्षणी होऊ शकते या चर्चेला उधाण आलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजून जाईल नेमकं भविष्यामध्ये आपल्या पुढे वाढवून काय ठेवलंय तुम्हाला नक्कीच समजून येईल. बघा, प्रत्येक वेळेस वैचारिक आणि नैतिकता धरून बाळासाहेब हे आपलं वक्तव्य करतात. आता वक्तव्य कुठलं बाळासाहेबांचं, तुम्ही पहिलं वक्तव्य समजून घ्या. बाळासाहेबांनी शिंदेची स्तुती केली आणि तुम्ही आपला शब्द तुम्ही खरा करून दाखवला, हे त्यांनी वाक्य बोललं होतं. ह्या वाक्याला पण खूप व्यापक असा अर्थ आहे, कारण असं व्यापक उद्गार न करणं हे बाळासाहेबांचा स्वभावच नाही. त्यामुळे हे व्यापक असं उद्गार होतं की तुम्ही हे जे कार्य केलंय, तुम्ही आपला शब्द पाळलात आणि तुम्ही आमच्यासोबत युती करू इच्छिता का, किंवा आपण दोघांनी युती केली पाहिजे, तुम्हाला आणि आम्हाला दोघांना एकमेकाची गरज आहे, असं बाळासाहेबांच्या बोलण्यातनं आलं होतं. आणि त्यावरती ते शिरसाट आहेत, शिंदे गटांचे आमदार आहेत, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला सकारात्मक आहोत, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला स्वीकारत आहेत. म्हणजे इनडायरेक्टली शिंदे गट शिवसेनेचा आणि बाळासाहेब आंबेडकर हे दोघंच एकत्र यायला तयार आहेत. दोघांची पण हरकत काहीच नाही. हा एक मुद्दा आहे. आणि पुढला मुद्दा, बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची पहिलीच युती आहे, हो गोष्ट मान्य. ते त्यावेळेस हे बोलले होते आमच्यासोबत उद्धव ठाकरे आहे, तुम्हाला चालतील का. त्यावेळेस ते बोलले तुम्ही सोबत असाल आम्हाला काहीही चालतं, ही गोष्ट शिंदे सरकारची होती. आणि अशाच मध्ये एक मुद्दा येतो. एवढी बैठक झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर म्हणतात, भारतामध्ये जी अवस्था इंडिया अलायन्सची झालेली आहे, ममता बॅनर्जी गेली, त्यानंतर नितीश कुमार गेला आणि बरेच काही गोष्टी झालेल्या आहेत, उलटापालट झालेल्या आहे इंडिया आघाडीची. आणि हीच अवस्था महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची आहे. आणि आमची युती ही राष्ट्रवादीसोबत आणि शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंची आहे. काँग्रेससोबत आमची अद्याप फक्त बोलणी चालू आहे, त्यावरती कुठलाही निर्णय झाला नाही, असं स्पष्ट वक्तव्य हे बाळासाहेबांचं आहे. बघा, किती अभ्यासू व्यक्तिमत्व असेल आणि प्रत्येक गोष्टीची जाण आहे, माहिती आहे, आणि ते पण कुठल्याच्या दबावाखाली राहून ते कुठल्या गोष्टी बोलत नाहीत. काँग्रेसचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व भारतामधून नामोनिश होत तर आहेच, सर्वांना सांगायची गरज नाही परत परत, कारण अस्तित्व आपल्या जुन्या इथिक्समुळं काँग्रेसनं गमावून बसलेलं आहे. तेच राजकीय पद्धती आणि त्याकडे चांगला फेस नसल्यामुळं हे पूर्णपणे सध्या राजकारण काँग्रेसचं उलटत आहे. अशाच वेळेस बाळासाहेबांनी हे पण सांगितलं की त्यामध्ये ज्याप्रमाणे इंडियाची वाट लागली अशीच वाट महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू शकते. आणि महाविकास आघाडी यांची युती झालेली आहे, पण त्यामध्ये काँग्रेस असेल यावरती सध्या शंका यायला लागली. हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा, जे इंटरनल जे वाद वाढलेले आहेत बीजेपी, अजित पवार गट आणि शिंदे गट यांचा, यामध्ये शिंदे गट पूर्णपणे एकटा पडत आहे. अजित पवार गट आणि बीजेपी हे सोबत नेहमी विरोध होते त्यांचा शिंदे सरकारांना. अशाच वेळेस बाळासाहेबांनी वक्तव्य केलं होतं की शिंदे सरकारला की आपण दोघं सोबत येऊ शकतो, त्यावेळेस त्यांचा पण होकार आहे. आणि हे दोघांचे इंटरनल जे वाद आहेत त्यामुळे शिंदे गट नक्कीच भविष्यामध्ये विधानसभेला तरी आपल्याला बाळासाहेबांसोबत नक्कीच पाहायला मिळेल, यामध्ये काही शंका नाही. आता बघा, पुढला मुद्दा समजून घ्या. 1-2 दिवसापूर्वी म्हणजे परवा दिवशी एक मॅटर झालं होतं कल्याणमध्ये, की 2 नेत्यामध्ये मारामारी झाली, त्यानं गोळीमार झाला. गोळी मारणारा होता बीजेपीचा आमदार आणि गोळी खाणारा होता महेश गायकवाड, तो हे होते कल्याणचे जिल्हा प्रमुख शिंदे गटांचे. दोघांमध्ये काहीतरी वादामुळे दोघांमध्ये तुम्या झालं, गोळीबार झाला, त्यामध्ये महेश बिलाणीवरती 5 गोळ्या झाडल्या गेल्या गणपत गायकवाडकडनं. हे मॅटर माहित आहे. त्यामध्ये गणपत गायकवाड आमदार भाजपचे स्पष्ट बोलतात की शिंदे असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये गुंडशाही फोफावत आहे आणि शिंदे म्हणजेच गुंडाचं सरकार आहे. शिंदे हा गुंड माणूस आहे, नेहमी प्रत्येक वेळेस कष्ट मी करायचं, योजना मी आणायचं, उपाययोजना मी आखायच्या पूर्ण कल्याणमध्ये, आणि त्याचं श्रेय पूर्ण श्रीकांत शिंदे म्हणजे यांचा मुलगा आहे खायचा. आणि माझ्याकडनं आतापर्यंत खूप पैसे खायचा प्रयत्न केलेला आहे शिंदेनी. त्यामुळं शिंदे यांनी धोका दिलेला आहे शिवसेनेला, आणि तेच धोका ते कधीही भाजपला देऊ शकतात, म्हणून शिंदेवरती तुम्ही विश्वास ठेवू नका, हे असं गंभीर आरोप केलाय. तो आरोप केलेला आहे गणपत गायकवाड यांनी. आणि हा गणपत गायकवाड कोण आहे? भाजपचा आमदार आहे. आणि यावरती लगेच याची बाजू घेतलेली छगन भुजबळने की
कारण ते सुप्रिया सुळेने लगेच प्रश्न केला फडणवीसाला, तुम्ही राजीनामा द्या त्यावेळेस. त्यामध्ये पुढे घेतात छगन भुजबळ. पहिले छगन भुजबळांचं आणि शिंदे गटाचं पूर्ण क्रॉस झालेल्या मराठा आरक्षणामुळं, आणि प्रत्येक वेळेस छगन भुजबळ हे शासनाच्या विरोधामध्ये आपली भूमिका नेहमी मांडत असतात. यामध्ये नेमकं हे मॅटर घडलंय. आता भविष्यामध्ये छगन भुजबळामुळे भाजप आणि शिंदे गट यामध्ये एक दुरी निर्माण होईल का, आणि शिंदे गट यांना त्रासावून किंवा कंटाळून आंबेडकरांसोबत एक आलं येईल का, किंवा ठाकरे सोबत ते परत जातील का, हा एक प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. याचा वारंवार आपल्याला ह्याच गोष्ट बघायला मिळते वारंवार. कारण शिंदे गटातील आमदार नेहमी नाराज असतात, कारण ते त्यांचा जो गट आहे ते बाळासाहेब ठाकरे तालमीतले पैलवान आहेत सगळे. त्यांना त्यांच्यासोबत थोडंसं सांगड घालणं खूप अवघड आहे. आणि त्या विरोधामध्ये अजित पवार गट आहे. दोघांचे पहिलेच दोघांचे क्रॉस शब्दिक भांडणं आहेत. त्यामध्ये हे मॅटर असले झालेले आहेत. त्यामध्येच बाळासाहेबांनी ऑफर केली आणि ती ऑफर त्यांनी स्वीकारली पण. आणि बाळासाहेबांनी परत उद्गार केलं की इंडिया आघाडी हे महाराष्ट्रामध्ये राहणार नाही आणि भारतामध्ये राहणार नाही. म्हणजेच काँग्रेसचं अस्तित्व भारतामधून आणि महाराष्ट्रामधून 100% लयास जाणार, विकोपाला जाणार, आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नवीन सत्ता निर्माण होणार. त्यामध्ये काही शंका नाही. जो मागचा काळ गेलाय तो काळ तसाच राहत नसतो. 2019च्या पहिलं वंचित थोडीशी होती, पण 2019 नंतर वंचित समाजामध्ये फोफावत आहे. वंचितचे मुळं पार जमिनीपर्यंत मुरत आहेत. कारण जातीसाठी माती खाणारे लोक सध्या कमी उरलेले आहेत. कारण सर्वांचं ह्या डोक्याच्या जमिनी भुसभुशीत होऊन त्यामध्ये धान्य उगवायला सुरुवात झाली. लोकांची विचाराची क्षमता वाढल्या. लोकांना कळू लागले की खरं काय खोटं काय, आपल्याला लुटून कोण गेलं हे लोकांना समजायला लागले. त्यामुळे लोक आता ह्यांच्या भुराथापाला बळी न पडता हे चांगल्या नेतृत्वाला नक्कीच साथ देणार आहेत. त्यामुळे जे शिक्षित वर्ग आहे, जे हुशार लोक आहेत, ज्यांनी अभ्यास केलाय, ते लोक पूर्णपणे बाळासाहेब आंबेडकर असतील, जरांगे असतील, अशा लोकांच्या पाठीमागे उभा आहेत. का त्यांना माहिती आहे की व नैतिकता धरून माणूस कुठलं कार्य करतो, कुठला माणूस कुठल्या पैशापोटी, लाभापोटी, हव्यासापोटी काम करत नाही, ह्या गोष्टी समाजाला आपोआप समजतात. दाखवायची, दिखावीपणा करायची काहीही गरज नाही. त्यामुळं भविष्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर, शिंदे गट आणि त्यानंतर राष्ट्रवादी असं काय भरोसा नाही, पण जे ठाकरे गट आहे ते एकत्र येऊन भविष्यामध्ये विधानसभेला एकत्र निवडणुका लढवू शकतील. तुम्हाला याविषयी नेमकं वाटतं काय, नक्कीच कमेंट करा. आणि कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण आपण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वपूर्ण आणि IMP अपडेट्स आणि राजकीय विश्लेषण हे नेहमी निष्पक्ष घेऊन यायचा प्रयत्न करत असतो. सर्वांना गुड डे. जय हिंद. सर्वांना जय शिवराय आणि जय भीम. खुश राहा, हॅपी राहा, स्वस्थ राहा.